मेथीची भाजी तर आपण बनवतच असतो, पण आज आपण बनवतोय मेथीची भाजी नवलकोल टाकून एक वेगळी ट्राय म्हणून। हॅलो, मी तुमची सखी मैत्रीण योगिता माझ्या इझी अँड सिंपल रेसिपीज विथ योगिता मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आणि हंगामी भाजीमध्ये मेथी ही सर्वात पुढे आहे। आज आपण तिची बनवतोय नवलकोल घालून भाजी। तर नवलकोल बघा असा येतो बाजारात, आता मी कापलाय म्हणून तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकत आहे, असा येतो। तर तो मी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले, मेथी धुवून साफ चिरून घेतली। या भाजीला ना अलकोल पण म्हणतात आणि मी झेप्टोवरून हा मागवलेला तर त्याला नोलखोल पण म्हणतात। आता मला त्याचं पूर्ण नाव नाही माहिती, आम्ही त्याला अलकोल म्हणतो। तर साहित्य बघूया, 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या कापून घेतल्यात, 1 छोटा टोमॅटो कापून घेतला आणि अलकोलचे बारीक तुकडे करून घेतले। फोडणीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते। कढईमध्ये मी थोडं जास्तीच तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिऱ्याची फोडणी मारणार आहे। आता यामध्ये आपण थोडंसं जिरं फोडणीला घालूया। आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्यामध्ये थोडी जिरं टाकलंय फोडणीला। आता आपण यामध्ये लसूण टाकून घेऊया। लसूण मी 7-8 पाकळ्या ठेचून घेतली। मी थोडं फोडून मिरच्या पण घालून घेतल्या। आपण आता पहिला त्याला तेलात चांगलं परतून घेऊया। त्यामध्येच आपण घालूया कांदा। कांदा चांगला परतून घेऊया। कांदा आता ट्रान्सपरंट व्हायला आलाय, आपण यामध्ये अलकोल म्हणजे नवलकोल घालून घेऊया। मी बारीकच चिरलाय, त्यामुळे तो शिजायला मदत करेल, लवकर शिजेल। आपण 1/2 चमचा हळद टाकतोय आणि लाल मिरची पावडर मी अर्धा चमचा टाकतोय। धण्याची पावडर आहे ती पण अर्धा चमचा टाकते। पहिला आपण स्टर करूया चांगलं। थोडंसं पाण्याचा हपका मारून घेऊया आपण। थोडासा पाण्याचा हपका मारूया, त्यामुळे भाजी लवकर शिजेल। मेथीची भाजी शिजेल, पण नवलकोल आहे त्याला शिजायला थोडा वेळ लागतो। पहिला आपण मेथीची भाजी घालून घेऊया आणि मग आपण मीठ टाकूया। आता आपण पूर्ण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया।
याबरोबर थोडंसं मीठ टाकूया. मीठ अगदी कमी टाका, कारण पालेभाजी आटते आणि नंतर खूप खारट भाजी बनेल. लागलं तर आपण परत टाकू मीठ. या भाजीला क्विक स्टर देऊया पटापट. असंच या भाजीमध्ये तुम्ही बटाटा टाकू शकता, रताळे टाकू शकता. मुळा टाकून करू शकता. थोडा वेळ आपण झाकून देऊया भाजी. तर बघा आता भाजी शिजायला आलेली आहे. आपण यामध्ये लास्ट टच म्हणजे खोबरं किसलेलं आपण टाकणार आहे. तर बघा अप्रतिम अशी भाजी तयार झालेली आहे. तर या कंडिशनमध्ये तुम्ही पण ही भाजी तुमच्या प्रियजनांना खायला करून घाला आणि कशी झाली ते कळवायला मला विसरू नका. माझ्या इझी अँड सिम्पल रेसिपीजला भरपूर प्रेम द्या. माझ्या सर्व रेसिपीज पहा. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. थँक्यू. ही भाजी इतकी सुंदर अप्रतिम चवीची भाजी तुम्ही भाकरी बरोबर, डाळ भाताबरोबर पण खाऊ शकता. एवढी सुंदर लागते. तुम्ही आता डिश सर्व करते, भाजी आणि भाकरी.